ते स्नान मानलं जातं, नाही तर मग असंच म्हणायचं आंघोळ. इथपर्यंत पाण्यात गेलं तर स्नान, ते पण 3 वेळा 4 वेळा 5 वेळा, नियम 2-3 प्रकारचे आहेत. मग पुन्हा हातामध्ये तीर्थ घ्यायचं, ते पुढं सोडायचं देवदेवतांसाठी, पुन्हा तीर्थ घ्यायचं मध्ये सोडायचं साधू संतांसाठी, पुन्हा तीर्थ घ्यायचं आपल्याकडे सोडायचं आत्मतुष्टीसाठी, पुन्हा घ्यायचं पितरांसाठी सोडायचं असेल तर या तर्जनी आणि अंगठ्याच्या मधून दोन्हीकडे सोडायचं, असा नियम आहे. मग तिथं गेल्यानंतर नाथांच्या जीवनामध्ये एक जण भेटला होता, तीर्थस्नान करायचंय महाराज, पण मला भगवत दर्शन झालं पाहिजे, वेळ थोडी मला. नाथांच्या जीवनामध्ये तो म्हणला देवाचं दर्शन मला झालं पाहिजे. नाथ महाराज म्हणले तू निवांत राहा, मी जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगेल. 10-12 दिवस झाले होते, पुरणपोळीचं दररोज नैवेद्य होता नाथांच्या देवघरात. पवित्र असणाऱ्या ग्रहस्थाश्रमाचं हे लक्षण आहे. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम ग्रहे, हे लक्षण आहे ग्रहस्थाश्रमाचं. दररोज मिष्टान्न म्हणजे गोड, नैवेद्यामध्ये गोड एक पदार्थ असावा, कोणता का असावा. आपल्या भाषेत मराठी भाषेत सांगायचं साहेब स्वीट असावं. स्वीट म्हणजे गोड, मराठी. आता मराठी तशीच सांगावी लागते. म्हणजे गोड पदार्थ कोणता? मिष्टान्नम पानम ग्रहे साधो संगम उपासते हि सततम धन्यो ग्रहस्थाश्रमा. सकळ संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा, सगळ्या संतांचा राजा म्हटलंय नाथांना. पुरणपोळीचा दररोजचा नैवेद्य 15 दिवस झाले, तो लोळून गोळून निमांत होता. तो म्हणला महाराज दररोज पाठ ऐकतोय, पुरणपोळी खातोय, जांभळ्या देतोय, झोपा काढतोय, पण देव कधी? नाथ महाराज म्हणले तीर्थात जावं लागतं. मग कुठं जायचं? ही गोदावरी आहे, चल आज तुला स्नानाला नेतो. नाथ महाराज पुढे गेले, माहिती आहे तुम्हाला दृष्टांत, आणि 2-3 डुबक्या मारायला लावल्या त्याला. 4थ्या डुबकीला नाथ महाराज गेले आणि त्याचे मानगुट दाबून धरले. दाबून धरल्यानंतर 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, 5 मिनिटं झाले. तुम्ही ऐकता ना, घड्याळ आहे ना तुम्हाला माहिती. 5 मिनिट जर पाण्यात दाबून धरला एखादा तर तो काय करेल? अशी ताकद लावली नाथ महाराजांना, ताकद होती. मानगुट धरून अशी तीर्थात त्या गोदावरीच्या पात्रामध्ये त्या जलामध्ये दाबून धरलेलं त्यांनी पूर्ण ताकद लावली, बाहेर आला. लाल डोळे केले, दगड घेऊनच नाथांच्या मागे पळायला. असा देव दाखवता का? मारता का? असा देव दाखवता? पाण्यात बुडून मारायचं होतं का? नाका तोंडात पाणी गेलं महाराज. तुमच्याकडे देव दाखवणार तुम्ही म्हणून तुमच्याकडे आशेने आलो, मोठ्या आशेने. पण देव तर नाही भेटला, मरणाची वेळ आली. नाथ महाराज म्हणले तेच दाखवत होतो. काय करत होतो? 3 डुबक्या मारल्या, हो 5 डुबक्या मारल्या, पण देव नाही दिसला. मग आता काय करावं लागेल? म्हणले ज्या वेळेस तुला 2-4 मिनिट मी पाण्यामध्ये दाबून धरलं त्यावेळेस तुला सांग, उत्तर दे. तो विचारत होता का दाबून धरलं पाण्यात? नाथ महाराज म्हणले एकच उत्तर दे, त्या तीर्थामध्ये तुझं मस्तक मुंडकं दाबून धरलं त्यावेळेस तुला कोण आठवत होतं? तुम्ही ऐकता ना सगळे? पाण्यात दाबून धरल्यानंतर नाक तोंड बंद झाल्यावर तुला आठवत कोण होतं? तो म्हणला बस मला एवढंच आठवत होतं, मी याच्यातून बाहेर कधी येईल. ज्या दिवशी तुला संसारातून या मायेतून तुला ज्या दिवशी असं वाटेल मी याच्यातून बाहेर कधी येईल, त्या दिवशी तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराज म्हणतात तीर्थाचा महिमा एवढा आहे की तीर्थाला गेल्यानंतर हे कळतं, बैसता संताचे संगती. चला गळो येईल कमळापती, फुले कोणी ऐकू दे, निश्चय सिद्धी दृढ झाला. आपुले कोणी नवती, निश्चय सिद्धी दृढ झाला. बघा संतांच्या सहवासात कळतं आपुले कोणीच नव्हती. वारीत आल्यावर कळतंय मागून किती फोन आले. घरचे म्हणतात बरा झाला एकदाचा गेला. आता काय 12शी पर्यंत काल्यापर्यंत टेन्शन नाही. सुरेगावला आल्यावर काला केल्यावर पाहू, आला आपला माणूस तर चांगला आहे. पण एकदाचा गेला लय कटकटी, हे कर ते कर ते कर. बरं करत काहीच नाही पण सांगतो जास्त घरच्यांना. आता वेळ नाही त्याचा विस्तार करायला, बरोबर आहे ना? बैसता संताचे संगती. स्वामी महाराजांच्या सहवासामध्ये हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की कळवईला कमलापती परमात्मा कळावा आणि त्याने दिलेलं तीर्थ कळावं, त्याने दिलेलं ठिकाण कळावं. सुदर्शन चक्रावरती असणारी पंढरी आहे, त्रिशूळावरती काशी आहे, जिचा अविनाश म्हणून वर्णन केलंय. काशी क्षेत्र अविनाशी आहे, तसं पंढरपूर क्षेत्र अविनाशी आहे.
कळो इल कमलापती आपुले कोणीच नव्हती. कोणीच आपलं नाही हे कळतं पण संतांच्या सहवासात. म्हणून संत संगतीमध्ये ते समजलं जातं. निश्चय चित्ती दृढ झाला. ज्यावेळेस दृढ चित्तामध्ये निश्चय होतो तेव्हा संतांचे पाय आपल्याला सोडावे वाटत नाही. मग तीर्थाच्या दिशेने जातो. हा तीर्थाचा एक प्रकारचा महिमा आहे. संत हे एक तीर्थ आहे. संत हेच तीर्थ आहे. ज्यावेळेस भगवान शंकराकडे गेलेली 88,000 ऋषींनी प्रश्न विचारला, असं तीर्थ, असे संत आणि असे क्षेत्र सांगा. तीर्थ वेगळं, क्षेत्र वेगळं आणि संत वेगळे, तिन्ही एका ठिकाणी ठिकाण सांगा. त्यावेळेस ठिकाण दाखवलं पंढरी. शंकर सांगे ऋषी जवळी, माहिती आहे, सकळई तीर्थे माध्यान कळ येती पुंडलिका जवळी वंदिती चरण करती अंघोळी वंदिती चरण. म्हणून सगळा तीर्थाचा महिमा सांगितला. तीर्थ वेगवेगळे पण यामध्ये सहज अवस्थेमध्ये घडणारी जर काय असेल, सोपी पाय वाटतो वारीची वाट. स्वामी महाराज कोणत्या भूमिकेमध्ये राहिले? उत्तमा सहजा अवस्था. उत्तम असणारी अवस्था कोणती असेल तर शास्त्रानं सांगितले सहज अवस्था ही उत्तम आहे. वारकरी राहिला पाहिजे पण सहज अवस्थेत. तो महाराजकीमध्ये, तो घमेंडीमध्ये, तो स्वतःच्या मस्तीत राहिला तर तो वारकरी नाही. वारकऱ्यांच्या मस्तीत राहिला तर वारकरी. उत्तमा सहज अवस्था. स्वामी महाराज कोणत्या अवस्थेत जीवन जगले? सहज अवस्थेमध्ये जीवन जगले. त्यांच्या बरोबर जे तीर्थ घडतंय त्याचा तुकोबाराय महिमा सांगतात. अवघीच तीर्थे चंद्रभागा डोळ्यानं पाहिली तरी सगळ्या तीर्थांचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. पुंडलिकाचं दर्शन केलं, सगळ्या संतांची भेट होते. पंढरी डोळ्यानं पाहिल्यानंतर सगळ्या क्षेत्राची सगळ्याची दर्शनाची पुण्य प्राप्ती होऊन पापाची निवृत्ती होते आणि जन्माचं सार्थक होतं. विठोबा रखुमाई. चला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आवाज आहे मागच्या माईकला, मग आवाज नाही. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव आनंद आश्रम स्वामी महाराज की. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया. ज्याचे डोळे चांगले त्याने डोळा चंद्रभागा पाहत. इंद्रिय जोपर्यंत चांगले आहेत त्याच्या अधीन जोपर्यंत माणूस नाही, नाही तर इंद्रियाचे राजबिंदी, इंद्रिय ग्रामीचे राजबिंदी ज्ञानोबराय वर्णन करतात. अवघड आहे. अहममतेचे अलवड सवडी माते न पवतीची बापुडी. म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळी ते ठेली. मायेच्या अधीन असणारा जीव एकदा मायेच्या ताब्यात गेला की मग तो ईश्वराला विसरून जातो. ईश्वराच्या ताब्यात माया आणि मायेच्या ताब्यात जीव. जीव जर देवाच्या दिशेने निघाला तर परमात्मा त्याच्यावर कृपा करतो. हे महत्वाचं आहे. इथं पोलीस कॅम्प आहे म्हणून 1 मिनिटाचं उदाहरण देतो ना, माझी सेवा संपवतो. जीव हा मायेच्या ताब्यात आहे आणि माया ही ईश्वराच्या ताब्यात आहे. मी सांगत असतो नेहमी उदाहरण, ऐकलेलं असेल तुम्ही, पुन्हा ऐका. इथं बसतात हे पोलीस कॅम्प आपली सेवा करतात ना. नेमकं लहान मुलाला बोटाला धरून एक त्याची जन्म देणारी माता म्हणजे आई यात्रेमध्ये चालली होती. एवढ्यामध्ये गुन्हेगार पकडला. गुन्हेगार इथं पोलीस अधीक्षक, अधिकारी, पोलीस सेवा करणारी सगळी मंडळी आहेत नाही का. यांना माहित आहे गुन्हेगार कसा पकडायचा, गुन्हेगार कसा धरून न्यायचा. तीच सेवा आहे यांची, तीच आहे देश सेवा. त्याच्यातून घडणारी देवसेवा. यात्रेमध्ये चाललेलं बोटाला धरून ते लेकरू चाललं होतं आणि त्याने पाहिलं की आई बरोबर जात असताना पोलिसांच्या मध्ये गुन्हेगार होता. आई हा कोण आहे? आता लहान मुलं संस्कार जसे आई वडील शिकवतात तसे त्याच्यावर संस्कार पडतात. शिकवावं लागत नाही. घरात तुम्ही चालता, बोलता, वागता, कोण नाचता, जे जसं करता तसं त्याच्यावर संस्कार पडतात. बरोबर आहे. आई हा कोण आहे? आईनं सांगितलं तो मध्ये जो आहे तो गुन्हेगार. कोण कोण? गुन्हेगार. कडेनं पोलीस आहेत. मुलाच्या मनावर पक्क बिंबलं. जो मध्ये असतो तो गुन्हेगार आणि कडेने असतात ते
पोलीस त्याला पकडून घेऊन चाललेले आहेत. 2-4 महिन्याचा काळ गेला, लहान मुलगा होतं, वरच्या गच्चीवर उभा होतं आणि त्याच गावामध्ये मंत्री महोदय आले आणि त्यांच्याही मागे पोलीस होते. आता त्या देशाचा त्या राष्ट्राचा नेता होता. एवढ्यामध्ये वरतून पाहिलं त्या बाळानं, मध्ये चालणारा याच्या लक्षात आलं, आईनं मला चांगलं शिकवलंय. काय? मधला कोण असतो? गुन्हेगार, चोर. गुन्हेगार. आणि कडेनं असणारे पोलीस. वरच्या गच्चीवरून पोरग ओरडलं, आई गुन्हेगार आला, गुन्हेगार. गुन्हेगार आला म्हटल्याबरोबर त्या साहेबांनी ऐकलं, पोरग मला गुन्हेगार म्हणते. बापरे. पोलीस मागे होते, ते पळाले. 2-4 पोलीस वरती गेले गच्चीवर, त्या पहिल्या मजल्यावर. एवढ्यामध्ये आई पळत आली आणि त्याचं तोंड दाबलं. अरे त्याला गुन्हेगार म्हणू नको, तू तर शिकवलं. 2-3 महिन्यापूर्वी तूच म्हटली ज्याच्या कडेनं पोलिसांमध्ये घेऊन चालले तो गुन्हेगार. मग हा नाही का गुन्हेगार? आईनं तोंड. बसा बसा बसा, सगळ्यांना कलाव. विठाला विठाला बरं का, थोडा वेळ आपला म्हणजे तू तर शिकवलं गुन्हेगार आहे, कडेनं पोलीस आहे. आईनं तोंड दाबलं. बाळा गप, तुला जगायचंय का? का? अरे त्या दिवशी गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात होता म्हणून तो गुन्हेगार. आजचे पोलीस साहेबांच्या ताब्यात आहेत, हा गुन्हेगार नाहीये. साहेबांच्या ताब्यात पोलीस आहे, तसं ईश्वराच्या ताब्यात माया आहे. आणि पोलिसांच्या ताब्यात गुन्हेगार आहे, तसं मायेच्या ताब्यात जीव आहे. विठ्ठल माहित नाही मागच्या जन्मामध्ये काय काय गुन्हे केले, कर्म झाले, त्याची भोगा आले. गुन्हेगारासारखं भोगावं लागतंय, पर्याय नाही. बस म्हटलं की बसावं लागतंय. घरच्या बायकोचं नाही सांगत, गुन्हेगार सांगतोय. हे जेवढे जीव मायेच्या ताब्यात आहेत, त्याला बस म्हटलं की बसावं लागतंय. शरीर तसंच चालतंय त्या मायेच्या सत्तेनं. आणि ईश्वराच्या सत्तेत माया चालते, ती अधीन आहे ईश्वराच्या. ईश्वरावर तिचा काही पगडा चालत नाही. स्वजनमोहिनी, बरेच प्रकारची माया, स्वमोहिनी माया. म्हणून जीवाला सुख पाहिजे असेल तर देवाच्या दिशेनं गेलं पाहिजे. आणि तोच परमात्मा आपुला तो एक, देव करुणी घ्यावा ते नेविन जीवा सुख नो हे. मग जीवाचा प्रवास त्या बाजूला आहे. काया वाचा मने सर्वस्वे उधार, बापर खुमा देवरू पंढरीचा वारीकर. वारीकर शब्दापासून वारकरी शब्द तयार झाला. ज्ञानोबरायांचा सोहळा, तुकोबरायांचा सोहळा तेव्हा सुरू झाला. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, माऊली. जसं आपण मायेचा पगडा आपल्यावर आहे. तोंड दाबलं आईनं बाळाचं, बाळा शांत राहा, अरे याला अधिकार आहे, हा नेता आहे, हा त्याने जर ठरवलं तर आपल्याला जगू देणार नाही. तसं अधिकार परत्वे साधू संतांनी आपल्यालाही उपदेश केला. आपण बाळच आहेत संतांची, आपण लेकरच आहेत. आणि लेकुराचे इथे माता आहे आपली. ज्ञानोबा आहे, 22 वर्षच ज्ञानोबा होते, पण विश्वाची माऊली झाली. आणि विश्व माऊली म्हणून संबोधलं जात आहे. माऊलींचा 10 ते 12 लाखाचा सोहळा चालतो. पण पहिले वैष्णव आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, स्नानदान किंवा ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. साधना आहे वारी म्हणजे. कायेनं चालायचं म्हणजे शरीर, वाचेनं नामचिंतन करायचं म्हणजे वैखरी वाणीनं, आणि मनाने सुद्धा तेच दिसतं. जे जे दिसतं तेच ध्यानात येत असतं. पडला की वारकरी झोपतो, हेच वारकऱ्याचं मोठं वैभव आहे. दिवसभर चालला, एवढा समाधानी वारकऱ्यासारखा दुसरा जीव जगात कोणाला पाहायला मिळत नाही. अमेरिकेचे लोक लंडन वरून वारी आली 50 दिवसात. 1 जुलैला मुंबईत पोहोच झाली. 11 देश ओलांडून आली साहेब. माहितीये सर्वांना किती? 11 देश. हा जागतिक विजय ज्ञानोबा आहे तुकोबरायांचा, जागतिक विजय. या विजयामध्ये आपण सहभागी आहोत, आपण जिवंत आहोत, हे आपलं परम भाग्य आपण समजलं पाहिजे. बरवे झाले या जीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचो निहालो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. भक्ताचा गुण एक समर्पण. देह समर्पिजे देवा, त्याग, निष्ठा, समर्पण, अशा गोष्टीमधलं समर्पण. आपल्या स्वामींना आपण ते समर्पण केलंय.
बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, वेळ संपली. अवघेची तीर्थे घडती एक वेळा, म्हणून चंद्रभागा डोळ्यानं पाहिली तरी पण सगळ्या तीर्थाचं पुण्य त्याला प्राप्त होतं जो वारीला जातो. म्हणून आपले डोळे जोपर्यंत चांगले आहेत, जोपर्यंत जवळ हे सकळ सिद्ध आहे. तीर्थयात्रेचा महिमा संतांनी सांगितला. सगळ्या संतांनी तीर्थयात्रा केली, ज्ञानोबरायांनी केली, नामदेवरायांनी केली. मग तरी पण अधमा अधमा का म्हटलं तीर्थयात्रा? अरे ते कोणत्या दृष्टीने अधिकार परत्वे वेगवेगळी भूमिका सांगितली. उत्तमाला कोणती अवस्था आहे, मध्यमाला कोणती अवस्था आहे ध्यानधारणा, अजून आधमाला कोणती आहे प्रतिमा पूजा. आणि आधमा जरी सांगितलं तरी हे कशा पद्धतीने सांगितले त्याचं चिंतन आहे शास्त्रामध्ये. जरी सांगितलं असलं तरी संतांनी सगळ्या तीर्थयात्रा केल्या, म्हणून सगळ्या संतांनी ही साधना चालू ठेवली. तीच परंपरा माऊलींच्या परंपरेत आहे, तीच परंपरा तुकोबरांच्या परंपरेत आहे. आजही ती साधना चालते. म्हणून देहूमध्ये आजही पांडुरंगाच्या मंदिरात अडकवलेला टाळ आपोआप वाजतो शुद्ध वारीला. त्याचं कारण आहे, हे टाळ वाजवणं ही साधना आहे महाराज. वारीत चालणं ही साधना आहे, मृदंग वाजवणं साधना आहे, कीर्तन भजन कायिक साधना, वाचिक साधना. आजही तो टाळ आपोआप वाजतो म्हणजे साधनेचं फळ आहे, ते साधनेची ताकद आहे. ती साधनाच आपल्याला वारीच्या माध्यमातून कळते. ज्ञानोबा तुकोबारांनी समजवली, आणि ज्यांनी समजवली त्यांची सेवा आपल्याला घडते. या आजच्या मुक्कामाच्या जेवढी अन्नदाते त्यांना घडते. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे अन्नदाते सेवक मंडळी यांना स्वामींनी भरभरून देव एवढी सदिच्छा स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि यांच्या जीवनात अखंड अशी सेवा घडो. आरोग्य सेवा असेल, अन्नदान असेल, आपली उठाठेव जी असेल ती, राहण्याची व्यवस्था, सगळे परिसराची जागेची व्यवस्था स्वामींनी त्यांना भरपूर देऊ. एक भजन करायचंय अर्धा मिनिट. स्वामी महाराजा गुरु महाराजा करुणा येऊ दे तुला रे. बोला सगळेजण म्हणा, टाळी वाजवायचा. एक साथ एक. हात तुमचे हात जगन्नाथ हात वरती करा. जय हो स्वामी महाराज. घ्या आता शूटिंग वाले. स्वामी महाराजा गुरु महाराजा करुणा येऊ दे तुला.